is formation of a bond between carbon and that of the nitrogen. So when this unit get joined to one another, then we are saying that this CONH linkage is only known as peptide linkage or it is called as the peptide bond. मग ह्याच लिंकेजला आपण पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड असंही म्हणू शकतो. जेव्हा ह्या दोन मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन होऊन हा तयार होणारा नवा मॉलिक्यूल आहे, this molecule it is known as the peptide bond or peptide linkage. This peptide bond is going to form the molecule called as glycine alanine. त्याला आपण काय म्हटलं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन तयार झालेल्या युनिटला glycine alanine, and this glycine alanine it is containing the CONH linkage which is known as the peptide linkage or it is known as the peptide bond. Now this peptide linkage it is only similar to that of the secondary amide group. So the linkage is also known as the amide linkage. तिलाच आपण कोणती लिंकेज म्हणू शकतो, amide linkage. जेव्हा आपला पॉलिमरचा चॅप्टर येईल तेव्हा आपल्याला पॉली अमाइड पॉलिमर्स अशा पद्धतीच्या टाइप ऑफ पॉलिमर्सचे डिस्कशन करायचे, तेव्हा हा पार्ट लक्षात ठेवा. इफ वी आर गोइंग टू टॉक अबाउट द प्रोटीन मॉलिक्यूल, देन दैट प्रोटीन मॉलिक्यूल इज आल्सो द एग्जांपल ऑफ द पॉली अमाइड टाइप ऑफ द पॉलिमर. प्रोटीन मॉलिक्यूल हे नॅचरल पॉली अमाइड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ज्या पॉली अमाइड पॉलिमरचे फॉर्मेशन होताना जो पेप्टाइड बॉन्ड आहे त्याबद्दल बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला डेफिनेशनचा पार्ट सांगायचा असतो तेव्हा तो लक्षात ठेवायचा. द CONH लिंकेज इज नोन ॲज द पेप्टाइड लिंकेज और इट इज ऑल्सो नोन ॲज द अमाइड लिंकेज. मग हिलाच आपण पेप्टाइड किंवा अमाइड लिंकेज असं म्हणू शकतो. आता या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन एक पेप्टाइड लिंकेज फॉर्म झाली आहे. If now we are saying that the third amino acid is going to come in contact with this alanine, आता ह्याच्या पुढे समजा हा तिसरा अमाइनो ऍसिड ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तिसऱ्या अमाइनो ऍसिडचा आता कोणता पार्ट त्याच्या समोर येणार आहे, NH2 पार्ट त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे आणि इथे मग परत एकदा CONH लिंकेज तयार होईल. जेव्हा दोन CONH लिंकेज असतील तेव्हा त्याला आपण म्हणणार डाय पेप्टाइड मॉलिक्यूल. म्हणजे जेव्हा एखादा डायपेप्टाइड मॉलिक्यूल असतो तेव्हा किती अमाइनो ऍसिड असतात, 3 अमाइनो ऍसिड. सिमिलरली द नंबर ऑफ पेप्टाइड लिंकेजेस दे आर गोइंग टू इनक्रीज. मग ह्या बाजूलाही त्या इनक्रीज होऊ शकतात किंवा ह्या बाजूलाही त्या इनक्रीज होऊ शकतात. ह्या एंडला मग इथे NH2 असं असण्याच्या ऐवजी काय राहणार, NH आणि ह्याही बाजूला ती चेन पुढे कंटिन्यू होऊ शकते. इथे COOH काढून मी ही कंटिन्यू केली तर ह्याही बाजूला ते कंटिन्यूएशन होऊ शकते. अशा पद्धतीने जेव्हा पेप्टाइड मॉलिक्यूल तयार होतात तेव्हा ही जी लॉन्ग चेन तयार होते तेव्हा त्या लॉन्ग चेन मध्ये 10 पेक्षा जास्त पेप्टाइड लिंकेजेस तयार झाले की त्याला म्हणायचं पॉलीपेप्टाइड. The chain is called as polypeptide. More than 10 peptide linkages when they are present, then it is called as the polypeptide molecule. Now, when we are going to talk about the formation of the protein molecule, then it contains the large number of such type of the peptide linkages. अशा पद्धतीच्या पेप्टाइड लिंकेजेसचं लार्ज नंबर ऑफ पेप्टाइड लिंकेजेसचं फॉर्मेशन होऊन एक मोठा मॅक्रो मॉलिक्यूल तयार होतो ज्यालाच आपण कोणता मॉलिक्यूल म्हणतो, प्रोटीनचा मॉलिक्यूल. सो जनरली द फायनल स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, बट दिस कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर it is containing such type of the polypeptide chains. When we are talking about the different type of the polypeptide chains, then the central unit which is containing this part RCH. आता हा जो पार्ट असणार आहे RCH. आता इथे ॲलेनाइन आहे म्हणून तो आलेला आहे CH3. ग्लायसिन आला असेल तर तो होता H किंवा इथे R पार्ट आता अमाइनो ऍसिडचा टाइप जो काय असेल त्यावरून तो बदलत जाईल. This central RCH unit it is called as residue. ह्यालाच आपण काय म्हणणार, रेसिड्यू.
Whereas when we are talking about the COH and the NH2 linkages, then they are going to elongate the chain and hence they are considered as the terminals. ह्यांनाच आपण काय म्हणणार? Terminals. Whenever any amino acid is continued through the COOH end, मग आता एखाद्या अमायनो ऍसिडचा पेप्टाइड लिंकेज मध्ये जर का CONH हा एंड इंट्रोड्यूस झालेला असेल तर त्याला आपण त्याचा म्हणणार C टर्मिनल. इट इज कॉल्ड ॲज द C टर्मिनल. Whereas if the amino acid it is involving its NH2 group, then it is called as the N terminal. त्याला आपण कोणता टर्मिनल म्हणणार? N टर्मिनल. मग जेव्हा एखादी लॉंग पॉलीपेप्टाइड चेन आपण कन्सिडर करणार तेव्हा ती कितीही लांब असेल तरी सुद्धा एका बाजूला त्याचा काय असणार आहे? N टर्मिनल आणि दुसऱ्या बाजूला काय असणार आहे? C टर्मिनल. सो हियर वी आर टॉकिंग अबाउट द फॉर्मेशन ऑफ द पेप्टाइड बॉन्ड और अ पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल. Okay, so this is all about the formation of a peptide chain or peptide linkage. Now the next part which we have to see, that is about the structure of the protein molecule. The structure of the protein molecule, it can be considered to be divided into 4 different parts. What are the 4 different parts for the structure of a protein molecule? The first one, it is called as the primary structure. The second one is called as the secondary structure, then the tertiary structure and the quaternary structure. Now, due to the COVID situation, from our syllabus, all these primary, secondary, tertiary and quaternary structures of the proteins, they have been eliminated. But still, for our convenience, we will repeat all this part in short. आपण हा सगळा पार्ट जरी आपल्या ह्या वर्षीच्या सिलेबस मधनं ओमिट केलेला असेल तरी सुद्धा शॉर्ट मध्ये तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. द स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल. Now see, in short, I am going to explain the structure of the protein molecule. It can be divided into 4 different parts, where the primary structure of a protein, where we are saying that according to the type of the protein, the sequence of the amino acid, it will be given by the RNA. RNA हे काम करतो, तो मेसेज देतो की कोणत्या टाइपचं प्रोटीन आपल्याला बनवायचं आहे आणि त्यानुसार मग आपल्या अमायनो ऍसिडचा एक सिक्वेन्स इथे तयार होतो. Then we are saying that the amino acid molecules, they get bonded with each other by the peptide linkages and a long chain has been formed. So the formation of this long chain, it is called as the primary structure of the protein molecule. When we are going to consider the function as well as the biological activity, then it will be decided in the primary structure. मग आता जी काय बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये ह्या 2 गोष्टी होतात असं म्हणू शकतो. Now we will go to the secondary structure. Whenever a long chain has been formed, then due to its elongated size, we are saying that the chain get coiled as well as folded. ही चेन काय होते तर त्याला कॉइल आणि फोल्ड पडतात. जेव्हा ह्याचं कॉइलिंग हे राइट हँड साइडने होत असतं. वी नो अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द DNA. When this long chain of the protein, it has the folds by the right hand side, then it is called as the alpha helical or alpha helix structure. Most of the protein molecules, they are having this alpha helical structure. Only we have to keep in mind that collagen, it is having the folds by the left hand side. So we can say that sometimes the alpha helical structure, it will be considered when we will use the term alpha helix. Right hand side ने जेव्हा त्याला coils पडतात तेव्हा त्याला आपण alpha helical structure असा म्हणत असतो. Whenever this coiling and folding is going to take place, then there is formation of the hydrogen bond. आता हे hydrogen bond कसे तयार होतात? Now see, when we are going to see the structure of the
different type of the amino acids, then they are containing the C double bond O group as well as they are having the presence of NH group. Then when the two different units they are coming in front of each other, जेव्हा दोन वेगवेगळे युनिट एकमेकांच्या समोर येतात तेव्हा एकाचा N आणि दुसऱ्याचा C हे जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा ह्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स मुळे काय होतं, हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात। मग अशा पद्धतीने जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते तेव्हा इथे त्याला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग। अशा पद्धतीची हायड्रोजन बॉन्डिंग ही सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असते। नाउ वी विल गो टू द नेक्स्ट स्ट्रक्चर। Whenever such coils and folds they have been increased, then one more term I have used here, beta pleated. Beta pleated means if the coils and folds they have been compressed, then the pleats याला आपण घड्या म्हणू शकतो, त्या घड्या जर एकमेकांवरती पडल्या तर त्याला आपण काय म्हणतो, बीटा प्लीटेड स्ट्रक्चर। मग हे झालं सेकंडरी स्ट्रक्चरची बाबतीत। नाउ द टर्शियरी स्ट्रक्चर, the coiling and folding when it has been increased, then it gives rise to a three-dimensional structure which is called as the tertiary structure. In this tertiary structure we are saying that some more bondings they have been formed along with the hydrogen bonding. आता इथे हायड्रोजन बॉन्डिंग असतं ते इंट्रामॉलिक्युलर पण असतं, इंटरमॉलिक्युलर पण असतं आणि मग त्यांच्या जोडीला अजूनही डाय सल्फाइड लिंकेजेस तयार होतात। सल्फर सल्फर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन डायसल्फाइड लिंकेजेस तयार होतात। त्यानंतर वॉन डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा लंडन डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्सेस तिथे ऍक्ट होतात आणि हे जे स्ट्रक्चर बनतं ते असतं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर। Now such type of the three dimensional polypeptide chains when they get combined, finally we are getting the complex structure which is called as the quaternary structure. मग अशा पद्धतीचे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण त्याचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल असं म्हणू शकतो। Now this structure of the protein molecule it is going to give the shape to that protein molecule. मग आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशनचा, ज्या त्याच्या शेप बद्दल आपण चर्चा करणार आहोत। Depending on that shape we are saying that the different type of the protein molecules they have been classified. So the quaternary structure it gives rise to the shape of that protein molecule. So this was all about the structure of the protein molecule. In short I have explained the structure. Now the next part that is about the classification of the protein. Though in our book only the classification based on the structure it has been given, but I will make the more detailed classification of the protein molecules. Now see, I have written the classification of the proteins based on their structure. When the structure that is final quaternary structure of a protein molecule is going to take place, then it gives rise to two different type of the protein molecules, one called as the globular proteins and another they are known as the fibrous protein. The word themselves indicate the structure of those protein molecules. When we are going to talk about a globular protein, the word globe is related with the term spherical or round in shape or oval in shape. So all those protein molecules which are having such type of the spherical or round or globe-like structure, they are known as the globular proteins. What are the different characteristics of such type of the proteins? We are saying that generally they all are water soluble and they are having definite molecular weight. Where we can tell some examples of such type of the protein molecules generally which are found in the body fluids. As they all are water soluble, they are generally found in the body fluids. What are these examples? The first example is globulin. Then the second one is albumin. Globulin, albumin, legumanin or the hemoglobin. These are the examples of the globular protein. ही सगळी examples आहेत globular proteinची.
Here, when we are going to talk about the leguminous, this is a protein which is found in the leguminous plants. ज्या काही शेंगाधारी वनस्पती आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पीनटचं एक्झाम्पल घेऊ शकतो. लेग्युमिनस प्लांट्स मध्ये जे प्रोटीन असतं ते असतं लेग्युमिनिन. दिस अल्ब्युमिन इट इज द प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द एग. एग व्हाईट जे असतं त्या एग व्हाईट मध्ये हा एग अल्ब्युमिन प्रेझेंट असतं. Whereas globulin or hemoglobin they are the constituents of our blood. मध्ये आपण आपल्या ब्लडचे कॉन्स्टिट्यूएंट आहेत असं म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या प्लांट मध्ये सुद्धा हे प्रेझेंट असू शकतात. Now the second type, fibrous protein. When we are going to consider the word fiber, then we can tell that it is a long thread or fiber like structure. म्हणजे लॉंग थ्रेड लाईक किंवा फायबर लाईक स्ट्रक्चर असतात प्रोटीन्स आहेत त्यांना आपण फायबरस प्रोटीन अशी टर्म यूज केलेली आहे. जनरली दोज फायबरस प्रोटीन्स दे आर वॉटर इनसोल्युबल and we are saying that all those fibrous proteins they are present as the structural and protective material in the animal tissues. मग प्लांट आणि एनिमल टिश्यू मध्ये जेव्हा त्यांना स्ट्रक्चरल किंवा प्रोटेक्टिव्ह फंक्शन करायचं असेल तेव्हा हे प्रोटीन तिथं जनरली प्रेझेंट असतात. त्याची काही एक्झाम्पल आपण बघूया. त्यातलं वेल नोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, केराटिन. नाउ दिस केराटिन इट इज अ प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द एनिमल्स. जसं आपल्या बॉडीमध्ये आपण कन्सिडर केलं तर ह्युमन बीइंग्स मध्ये जे काय हेअर्स असतील किंवा त्यांचे नेल्स असतील तर ते हेअर्स आणि नेल्स यांच्यामध्ये केराटिन हे प्रोटीन प्रेझेंट असते. as well as we are seeing that in case of the animals we are saying that whatever the horns or beaks are there or the feathers are there, horns, beaks, feathers they all are containing this fibrous protein keratin. त्यांच्यामध्ये हे fibrous protein present असतं keratin. Then the next protein it is myosin. The myosin it is a protein which is present in the muscles and generally we are saying that the muscles they are also the thread-like or tendon-like structure. Then the fibroin it is a protein which is present in the silk. जे काय silk worm silk चे thread तयार करतात that silk thread it is containing the protein which is called as fibroin. Whereas the collagen it is present in the tendons as well as the bones. जे काय एनिमल्स आहेत त्यांच्या टेंडन्स किंवा बोन्सचा जो पार्ट आहे तो कोलॅजिन या मटेरियलने बनलेला असतो and this collagen is the example of the fibrous protein. So many a times we are having the example of the proteins. मध्ये तिथे त्या प्रोटीनचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले असतात आणि त्यांचा टाइप आयडेंटिफाय करा असं विचारलेलं असतं. तर त्या फायबरस प्रोटीनची जी काही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा आणि ग्लोब्युलर प्रोटीनची जी मी सांगितलेली तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत ती काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. जनरली हा पार्ट लक्षात ठेवायचा की जे ग्लोबलाइज स्ट्रक्चरचे असतील किंवा बॉडी फ्लुइड मध्ये फाइंड आउट होणारे स्ट्रक्चर्स असतील तर ते ग्लोब्युलर टाइपचे असतात आणि जेव्हा स्ट्रक्चरल किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग एखाद्या एनिमल किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये आपण कन्सिडर करू तेव्हा तिथे फायबरस टाइपचे प्रोटीन आपण कन्सिडर करू शकतो किंवा ते एक्झाम्पल तिथे असू शकतात. सो दिस वॉज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल. आता हा प्रोटीन मॉलिक्यूल जेव्हा तयार होतो तेव्हा जी काय लॉंग पॉलीपेप्टाइड चेन आहे ती पॉलीपेप्टाइड चेन तयार होताना तिला कॉइल किंवा फोल्ड होऊन ही लॉंग चेन अशा पद्धतीने फोल्ड झाली जिथे इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कुठल्या टाइपचं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. Whereas when we are going to consider the fibrous protein, then the long chains they remain parallel to each other. आता जी काय अमाइनो ऍसिड ची लॉंग पॉलीपेप्टाइड चेन तयार झालेली आहे त्या चेन्स एकमेकांना पॅरलल राहिल्या आणि त्या पॅरलल चेन्स मध्ये डायसल्फाइड लिंकेज जेव्हा जॉइन होतील किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दोन वेगवेगळ्या युनिट मध्ये इंटर आणि एका सेम युनिट मध्ये इंट्रा. So here intramolecular hydrogen bonding is there. Here intermolecular hydrogen bonding is there. Then the structure of the protein molecule remains as a thread-like structure, and hence we can say that it is the fibrous protein. आणि म्हणून मग जे काय स्ट्रक्चरल शेप आहे त्या शेप वरनं आपण प्रोटीनचे
ह्या दोन पार्टमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण सीईटीच्या संदर्भाने अजून एका वेगळ्या पद्धतीने आपण प्रोटीन मॉलिक्युलचे क्लासिफिकेशन करू शकतो ते आपण आता बघू. Now see, here I have given the classification of the proteins which is based on its hydrolysis. This is the second way of classification. Based on the hydrolysis, the proteins are classified into three different types. The first one, they are called as simple proteins. The second one, they are called as the conjugated proteins. And the third one, they are called as the derived proteins. Now, what are the simple proteins? Those proteins which on hydrolysis give only alpha amino acids, they are called as the simple proteins. प्रोटीनचा कुठलाही मॉलिक्यूल जेव्हा हायड्रोलिसिस होतो तेव्हा त्याचं फायनली कन्व्हर्जन होतं अमायनो ऍसिड मध्ये. मग फक्त अल्फा अमायनो ऍसिडचं फॉर्मेशन होणाऱ्या प्रोटीन्सना आपण सिंपल प्रोटीन्स असं म्हणू शकतो. आधी आपण जे दोन टाइप बघितलेले होते त्या दोन टाइप मध्ये ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन हे जे दोन क्लासेस आपण घेतलेले होते दे मे बी कन्सिडर्ड ॲज द क्लासेस ऑफ द सिंपल प्रोटीन. तेच सब क्लासेस आपल्याला कन्सिडर करता येतील सिंपल प्रोटीनचे, कारण त्यांचं हायड्रोलिसिस झालं की फक्त अल्फा अमायनो ऍसिडचं फॉर्मेशन होतं. म्हणजेच मग इथं आपण केरॅटिनचं एक्झाम्पल घेतलं जे काय वूलमध्ये किंवा आपण म्हणूया हेअर्समध्ये किंवा हॉर्न्समध्ये प्रेझेंट असतं किंवा नेल्समध्ये प्रेझेंट असतं ते केरॅटिनचं एक्झाम्पल. अल्ब्युमिनचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर हे सगळे एक्झाम्पल्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? दे आर द सिंपल प्रोटीन्स. ओके, सो सिंपल प्रोटीन्स आर दोज प्रोटीन्स which on hydrolysis give only alpha amino acid. Okay, now the second type of the proteins they are called as the conjugated protein. Those conjugated proteins they yield alpha amino acid along with the non-protein part which is called as the prosthetic group. म्हणजे अमायनो ऍसिड देतातच पण त्यांच्या जोडीला एक नॉन प्रोटीन पार्ट ते हायड्रोलिसिस नंतर प्रोड्यूस करतात ज्याला आपण कोणता ग्रुप म्हणतो? की दिस थिंग इन माइंड, प्रोस्थेटिक ग्रुप. डिपेंडिंग ऑन दिस प्रोस्थेटिक ग्रुप the different type of the conjugated proteins they are also subclassified, whereas they have been classified as lipoproteins. पहिला पार्ट सांगितलाय मी lipoproteins or lipoproteins. What are these lipoproteins? Along with the alpha amino acid, the prosthetic group, if it is lipid, then they are known as the lipoproteins. What are the examples of the lipoproteins? The first example is cholesterol, the second one is the serum, as well as the different nerve proteins. They are the examples of the lipoproteins. The example आहे lipoproteins. Now, if the prosthetic group is nucleic acid, they are called as nucleoproteins. जर prosthetic group हा न्यूक्लिक ऍसिड असेल तर त्यांना न्यूक्लिओप्रोटीन्स असं आपण म्हणतो आणि जनरली क्रोमोसोम्स हे त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. सो द क्रोमोसोम्स दे आर गोइंग टू गिव्ह द अल्फा अमायनो ऍसिड as well as this prosthetic group where we are saying that it is nucleic acid. The third type of the conjugated protein they are called as the glycoproteins. The glycoproteins they are going to give the carbohydrate molecule as the prosthetic group, and the example that is muci or ova mucoid. जो एग मध्ये प्रेझेंट असतो तो ओव्हा म्युकॉइड किंवा म्युसी हे दोन एक्झाम्पल आहेत कशाचे? ग्लायकोप्रोटीनचे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो आहे क्रोमोप्रोटीन. Chrome means color. So, along with the alpha amino acid, if the prosthetic group, it is the metal which will give the color to that particular compound. It is called as the chromoprotein. Where the well-known example, इथे हे दोन example तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. Hemoglobin is the first example. Hemoglobin जे आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट असतात. Where we are saying that heme it is iron. Heme it is iron.
So when the iron along with this globin part of the protein, जेव्हा हिमोग्लोबिनचं ऍक्च्युअल फंक्शन आपण बघतो तेव्हा तो ऑक्सिजन कॅरी करतो असं म्हणतो. तर तो ऑक्सिजन कॅरी करताना जे काय क्वाटर्नरी स्ट्रक्चर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणतो, ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर त्या प्रोटीनचं अलॉंग विथ दॅट आयर्न इट इज गोइंग टू फंक्शन द ऑक्सिजन कॅरिंग, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. हिमोग्लोबिन ज्यात आयर्न हा प्रोस्थेटिक ग्रुप प्रेझेंट आहे, मेटल कुठला आहे आयर्न. whereas the another well known example that is of the chlorophyll. आता हिमोग्लोबिन जिथे आपण म्हणतो ब्लडला जो कलर आलेला आहे रेड, तो कशामुळे आलेला आहे तर हिमोग्लोबिनमुळे, आणि मग त्याचा हा क्रोम हा पार्ट कलर त्याला इम्पार्ट करतो. इन द सेम मॅनर व्हर्टिब्रेट्स ब्लड हे रेड कलरचं असतं. इफ वी आर गोइंग टू टेक द एक्झाम्पल ऑफ द इनव्हर्टिब्रेट्स जर आपण घेतले तर त्यांच्या ब्लडचा कलर हा ब्ल्यू असतो आणि त्यांच्या बॉडीमध्ये हिमोसायानिन प्रेझेंट असतं. सो दॅट हिमोसायानिन अगेन इट इज एक्झाम्पल ऑफ द conjugated protein. Okay, whereas when we are going to talk about the chlorophyll, then chlorophyll it is present in the plants and it is going to impart the green color. So this chlorophyll it is the type of a protein where along with the amino acid part the prosthetic group it is magnesium. Prosthetic group काय है magnesium. So the blue color it is due to that prosthetic group. This was about the chromoproteins, and the last type of the proteins they are called as the phosphoproteins, where we are saying that the phosphate group of phosphoric acid it is the prosthetic group. मग जिथं prosthetic group हा phosphate group किंवा phosphoric acid असू शकतो तेव्हा phosphorus containing prosthetic group हा आहे तो आहे टाइप ऑफ द कॉन्जुगेटेड प्रोटीन फॉस्फोप्रोटीन. त्याचं एक्झाम्पल आपण सांगितलेलं आहे जे आहे केसीन या प्रोटीनच्या बाबतीमध्ये. मग आता केसीन हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात असेल, दिस इज अ मिल्क प्रोटीन. केसीन हे कुठलं प्रोटीन आहे मिल्क प्रोटीन, आणि त्या मिल्क मध्ये अशा पद्धतीचा एक प्रोटीनचा पार्ट प्रेझेंट आहे ज्याला आपण कुठला पार्ट म्हणतो फॉस्फोप्रोटीन. सो दिस वॉज ऑल अबाउट द डिफरंट टाइप ऑफ द कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. Now the last type is called as the derived proteins. When we are going to define the derived proteins, we are saying that they are the type of the protein molecules where they are the degradation products of the natural protein. Generally जेव्हा आपण एक प्रोटीनचा मॉलिक्यूल कन्सिडर करतो तेव्हा तो प्रोटीनचा मॉलिक्यूल हा एकदम कॉम्प्लेक्स टाइपचं स्ट्रक्चर असतं ज्याचं फायनली सिंपल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्जन होतं आणि ते स्ट्रक्चर असतं अल्फा अमायनो ऍसिड. ड्यूरिंग दिस कोर्स ऑफ कन्वर्जन ऑफ दिस कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल इनटू अ सिंपल अमायनो ऍसिड the different steps they have been given, and those steps they are going to include the parts which are called as the examples of the derived proteins. What are these different parts? They are the different type of the proteoses ज्यांना आपण काय म्हणतो proteoses. So primary proteoses, secondary proteoses, they are also be given. Now I will tell you how if a protein has been consumed. समजा आपण असं कन्सिडर करूया की आपण शेंगदाणे खाल्ले आणि त्या शेंगदाण्यापासून आपल्या बॉडीला काय मिळतंय अल्फा अमायनो ऍसिड मिळतात. तर त्या कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ प्रोटीनचं फायनली अल्फा अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्जन होताना जे काही नंबर ऑफ स्टेप्स तिथे तयार होणार आहेत ज्याला आपण वेगवेगळ्या टाईपचे डिराइव्ड प्रोटीनचे एक्झाम्पल म्हणतोय ते कशा पद्धतीने तयार होतात ती एक शॉर्ट चेन मी तुम्हाला इंडिकेट करून दाखवते. Now see here, I have shown you the conversion of protein molecule into alpha amino acid. Here I have told you that first the protein molecules they get converted into primary proteoses. Then those primary proteoses get converted into secondary proteoses. Those secondary proteoses then get converted into peptones. आता हे कन्वर्जन होताना प्रोटीनचं जेव्हा हायड्रोलिसिस होतं तेव्हा
ते एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये होतं. पुढचा बायोमॉलिक्यूल आपला एन्झाईम येणार आहे तेव्हा हा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. द एन्झाईम्स दे आर पर्टिक्युलर इन देअर action where we are saying that the conversion of proteins into the primary as well as secondary proteases is done with the help of the enzyme pepsin, whereas the peptones now get converted into polypeptides. आता इथपर्यंतचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे polypeptides. The peptones when get converted into polypeptides, the enzymes they have been involved, they are the trypsin. मग आपल्या बॉडीतलं ट्रिप्सिन नावाचं एन्झाइम पेप्टोनचं कन्वर्जन कशात करणार पॉलीपेप्टाइड मध्ये. नाउ द पॉलीपेप्टाइड चेन इज कन्वर्टेड इनटू सिंपल प्रोटीन. पॉलीपेप्टाइड चेनचं कन्वर्जन कशात होणार सिंपल प्रोटीन मॉलिक्यूल मध्ये, जिथे पेप्टाइडेज नावाचं एन्झाइम काम करतं आणि अशा सिंपल प्रोटीनचं फायनली हायड्रोलिसिस झालं की ते कशात कन्वर्ट होतात अल्फा अमाइनो ऍसिड्स मध्ये. म्हणजे कॉम्प्लेक्स प्रोटीनचा मॉलिक्यूल जेव्हा सिंपल प्रोटीन मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा ही डायजेशनची प्रोटीनच्या डायजेशनची प्रोसेस झाली असं आपण म्हणतो. आणि ह्या मधल्या ज्या काही सगळ्या स्टेप्स आहेत प्रायमरी प्रोटिओजेस, सेकंडरी प्रोटिओजेस, पेप्टोन्स, पॉलीपेप्टाइड्स, दे आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द डिराइव्ड प्रोटीन्स. ते सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत डिराइव्ड प्रोटीनचे. सो हियर we have said that this was the part which is not included in our syllabus, but still according to CET or some other exams when you are going to prepare, we should know all these things. Sometimes the questions about the type of the prosthetic group they have been asked की हिमोग्लोबिन मध्ये कोणता मेटल प्रेझेंट असतो किंवा क्लोरोफिल मध्ये कुठला मेटल प्रेझेंट असतो, किंवा कधी कधी तुम्हाला ह्यापैकी एखाद्या एक्झाम्पल बद्दल क्वेश्चन आला असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नाउ द नेक्स्ट पार्ट इट इज रिमेनिंग, दॅट इज अबाउट द term which is called as the coagulation of the protein molecule. Now this denaturation of protein, it is the important biological phenomena which has been seen. Whenever any globular protein it has been heated or it is treated with the acids or bases or with the different type of the solvents, or they have been treated with the heavy metals like the silver or lead or mercury, then in all these cases the protein part get disturbed, which is called as the denaturation process. What happens during this denaturation process? We are saying that the secondary, tertiary and the quaternary structure of the protein get disturbed and only the primary structure is remaining. Whatever the homogeneous structure of the protein was there, it get disturbed and insoluble part of the protein it has been seen, which is called as the denaturation of the protein. During this denaturation process, we are saying that the irreversible turn or irreversible process is going to take place. Well-known example for this reaction is conversion of a milk into curd. जनरली आपल्याला माहिती आहे की जेव्हा मिल्क आपण घेतो तेव्हा ते एक होमोजिनियस मिक्सचर असतं ज्यात केसीन हे प्रोटीन प्रेझेंट असतं. When we are going to add some amount of the curd or the acid has been added, जेव्हा विरजण आपण लावतो किंवा त्याच्यामध्ये लिंबू किंवा इतर एक्सेस हीट मुळे हे दूध नासतं किंवा त्याचं दह्यामध्ये किंवा पनीरमध्ये रूपांतर होतं. जेव्हा हे कन्वर्जन होतं तेव्हा ते कन्वर्जन होताना त्यातला सॉलिड प्रोटीन पार्ट हा वेगळा होतो आणि वॉटरी फ्लुइड ते वेगळ्या ठिकाणी सेपरेट होतं. मग ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हटलेलं आहे coagulation, or it is also known as precipitation of the protein molecule. The another well known example that is about the egg. जेव्हा एग हे रॉ फॉर्म मध्ये असतं तेव्हा त्यातला जो एग व्हाईट म्हणजे अंड्याचा पांढरा भाग असतो तेव्हा तो वॉटरी फ्लुइड होमोजिनियस असतो. त्याच्यामध्ये अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन प्रेझेंट असतं. When we are going to boil the egg, जेव्हा आपण त्या एगला बॉईल करतो
तेव्हा त्यातला जो अल्ब्युमिन पार्ट आहे तो सॉलिडिफाय होतो आणि तो एक व्हाईटच्या फॉर्म मध्ये आपल्याला सॉलिड झालेला दिसतो. बोथ दीज प्रोसेसेस वेअर द रिव्हर्स इज इम्पॉसिबल, म्हणजे त्याला आपण परत रिव्हर्स नेऊ शकत नाही आणि अशा पद्धतीच्या ह्या प्रोसेसला कोॲग्युलेशन असं आपण म्हणत असतो. सो दिस वॉज अबाउट दी कोॲग्युलेशन ऑर प्रेसिपिटेशन ऑर दी denaturation of the protein molecule, and we are saying that it is due to either heat, excess heat, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूध नसतं, due to addition of the acid, एखादा ऍसिड लिंबू पिळलं तरी सुद्धा दूध खराब होतं, बेस त्याच्यात ऍड झाला तरी पण दूध खराब होतं, सॉल्व्हंट एखादा ऍड केला किंवा एखादा हेवी मेटल त्यात ऍड झाला तरी सुद्धा ही प्रोसेस होत असते. सो दिस वॉज अबाउट द denaturation of the protein. Now the last part is remaining. Whenever we are going to talk about the CET part, sometimes you will be asked about the test to identify the protein molecules. Those tests we will see in short. Now I will tell you some of the color tests to identify the protein molecules. Here the first test which I have written, it is biuret test. In this test we are going to take the sample of the protein molecule. It is added NaOH and CuSO4. When NaOH and CuSO4 has been added, we get the red violet coloration, and this red violet coloration, it will identify the protein molecule. All the protein molecules will give this test positive, as this test is used for the detection of peptide linkage. पेप्टाइड लिंकेज फाइंड आउट करण्यासाठी जी टेस्ट वापरली जाते तिचं नाव आहे बायोरेट टेस्ट, आणि म्हणून ही बायोरेट टेस्ट सगळेच प्रोटीनचे मॉलिक्यूल काय देणार, पॉझिटिव्ह देणार. सो समटाइम्स यू विल बी आस्क्ड अबाउट द बायोरेट टेस्ट और व्हिच टेस्ट टू आयडेंटिफाय द पेप्टाइड लिंकेज. Now the second test, it is called as Millions test. दूसरी टेस्ट आहे Millions test. In this Millions test, the protein molecule is treated with the Millions reagent. Then we are getting the white PPT, and when we are going to heat that reaction mixture, then we will get the red PPT. म्हणजे white PPT heating नंतर परत रेड कलर मध्ये कन्वर्ट झाली, तर त्या रेड PPT मुळे आपण ही टेस्ट पॉझिटिव्ह आली असं म्हणू शकतो. पण ही टेस्ट कोण देतात, तर ओनली दोज प्रोटीन मॉलिक्युल्स which are having the presence of phenolic OH group in them. It means that असे फक्त प्रोटीनचे मॉलिक्युल ज्यांच्यात कोणता OH ग्रुप प्रेझेंट आहे, फिनॉलिक OH ग्रुप. असा फिनॉलिक OH ग्रुप प्रेझेंट असलेलं प्रोटीनचं एक्झाम्पल ते म्हणजे टायरोसिनचं आहे, आणि म्हणून टायरोसिनची ही पर्टिक्युलरली टेस्ट आपण करू शकतो की जी आपण मिलियन्स टेस्ट या नावाने आयडेंटिफाय करू शकतो. ओनली टायरोसिन, ज्या प्रोटीन मध्ये टायरोसिन असणार आहे तेच ही टेस्ट काय देणार आहे, पॉझिटिव्ह देणार आहे. Whereas the third type of the test, it is known as xanthoproteic test. ही तिसरी टेस्ट आहे, तिसऱ्या टेस्टचं नाव आहे xanthoproteic test. In this test, the protein molecule is treated with concentrated nitric acid. Concentrated nitric acid, where we are getting the yellow coloration. इथं आपल्याला मिळतो yellow color. On this, in this solution, if we are going to add the base like the ammonium hydroxide or sodium hydroxide, then the color will get converted into orange. म्हणजे इथे त्याचा ऑरेंज कलर जर फायनली झाला असेल तर ही टेस्ट पॉझिटिव्ह येते असं आपण म्हणतो. But again, this test has been only given by those protein molecules which are having the presence of benzene ring in them. असे फक्त प्रोटीन मॉलिक्यूल ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये असे अमायनो ऍसिड प्रेझेंट असतील ज्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग प्रेझेंट असणार आहे. अशी दोन एक्झाम्पल आपल्याला अल्फा अमायनो ऍसिडची माहिती आहे, ज्या टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन हे दोन एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. ह्या काही टेस्ट आहेत प्रोटीन मॉलिक्यूलच्या डिटेक्शन साठी. मी तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्या सीडीच्या लेक्चर मध्ये थेरी पार्ट जास्त सांगते. क्वेश्चन आपण परत आपल्याला जेव्हा बुक्स अवेलेबल होतील तेव्हा ते जास्तीचे सोडवू शकतो, पण पहिले आपल्याला थेरीचा पार्ट सगळा माहिती असायला पाहिजे. बऱ्याच मुलींनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला नोट्स
या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या, परंतु सध्या तरी तशा नोट्स कोणीही देत नाही. त्यामुळे माझे लेक्चर जिथे तुम्हाला गरजेचे असतील, जिथे मी तो एक्स्ट्रा पार्ट सांगितलेला असेल तिथे स्टॉप करून ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही उतरून घ्या. जसं की आज आत्ताचा हा पार्ट किंवा क्लासिफिकेशनचा एक वेगळा टाईप मी जो काही दिलेला होता, तर तो सगळा पार्ट जनरली आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही येत, तरी सुद्धा तो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी जर तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही ही बोर्डवरची इन्फॉर्मेशन लिहून घेऊ शकता. ओके, सो वी विल continue with the questions about this topic, that is the protein molecules. Okay, now here the first question I am going to discuss. Here contain which type of protein? Option A is yeast, B is keratin, C is hemoglobin and D is mycodermal. मग केरॅटिन हे प्रोटीन हेअर मध्ये प्रेझेंट असतं असं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी. हेअर कंटेन द प्रोटीन विच इज कॉल्ड एज केरॅटिन. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 2. Protein can be denatured by. Protein can be denatured by. Option A CO2, option B CO, option C heat and option D oxygen. प्रोटीनचं डिनॅचरेशन करण्यासाठी आपण काय वापरतो किंवा वापरू शकतो, तर हीट, ॲसिड, बेस, हेवी मेटल किंवा सॉल्व्हंट. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन हे वापरता येत नाही, म्हणून यातला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. दे कॅन बी डिनेचर्ड बाय द हीट. नाउ क्वेश्चन नंबर 3. Hemoglobin, albumin, thioglobulin are examples of A. Globular protein, B. Fibrous protein, C. Mixed proteins and D. Carbohydrates. So हिमोग्लोबिन, अल्ब्युमिन आणि थायोग्लोब्युलिन हे तीनही कोणत्या टाइपचे प्रोटीन्स आहेत, तर आपण आता डिस्कस केलेलं आहे. दे आर द ग्लोब्युलर प्रोटीन्स. हे कोणत्या टाइपचे प्रोटीन्स आहेत, ग्लोब्युलर प्रोटीन्स. नाउ क्वेश्चन नंबर 4. Which alpha amino acid contain sulfur? Option A glycine and alanine, option B lysine and histidine, option C proline and glutamine and option D cysteine and methionine. In order to solve this question, you should look at the structure of all the alpha amino acids, and in those alpha amino acids you have to keep the two names in mind which are having the presence of sulfur in their R part. ज्यांच्या R part मध्ये म्हणजे साइड चेन मध्ये सल्फर आहे ते दोन अल्फा अमाइनो ऍसिड्स आहेत, सिस्टीन अँड मिथिओनाइन. So cysteine and methionine, these are the two alpha amino acids which are containing methionine, which are containing sulfur in them. Now question number 5. An amide linkage by which alpha amino acids are linked to one another is called dash type of linkage. Amide linkage is also called as option A is ester, B is glycosidic, C is peptide and D is anhydride. So we have said that the correct option is option C, because the amide linkage is only the peptide linkage in case of the protein molecule. Protein molecule मध्ये present असेल the peptide, otherwise it is also known as the amide linkage. Now question number 6. A zwitter ion is, zwitter ion काल आपण डिस्कस केले लास्ट लेक्चर मध्ये. A positively charged ion without metal atom in it. B negatively charged ion without metal atom in it.
C. A doubly charged ion, and D. Heavy ion with small charge on it. तर झिटर आयनचं जेव्हा आपण डिस्कशन केलेलं होतं तेव्हा त्यात दोन डायपोलार आयन असं आपण त्याला म्हटलेलं होतं, म्हणजे दोन पोल असायला पाहिजेत, कॅटायन ॲज वेल ॲज anion. So the option C is the correct option. It is a doubly charged ion. हा जो झिटर आयन आहे त्या दोन आयन्स तयार होतात आणि म्हणून इथे डबली चार्ज आयन हे ऑप्शन आपण इथे करेक्ट एक्सप्लेन करू शकतो. Now question number 7. The compound with formula NH2CHR COOH may behave as. हा जो कंपाउंड आहे NH2CHR COOH म्हणजे अल्फा अमाइनो ऍसिडचे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. ओके, it may behave as A. Only an acid, B. Only as a base, C. Both an acid and base, and D. Neither acid nor a base. तर हा जो अमाइनो ऍसिड आहे तो झिटर आयन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, म्हणजेच तो ऍसिड आणि बेस दोन्ही काम करू शकतो, म्हणून त्याला आपण म्हणूया ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन, both an acid as well as a base. Now we will move to the 8th question. Which of the following does not apply to NH2 CH2 COOH? हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे NH2 CH2 COOH हे स्ट्रक्चर आहे ग्लायसिनचं. ग्लायसिनच्या बाबतीमध्ये आपल्याला आता डज नॉट अप्लाय म्हणजे काय ऍप्लिकेबल नाहीये ते सांगायचं. न्यूट्रल अमाइनो ऍसिड, ए आहे न्यूट्रल अमाइनो ऍसिड, बी आहे एल अमाइनो ऍसिड, सी आहे एक्झिस्ट ॲज झिटर आयन कॉन्फिगरेशन, अँड डी इज नॅचरल अमाइनो ऍसिड. हा क्वेश्चन जरा नीट बघा. अल्फा अमाइनो ऍसिड मधलं हे एक्झाम्पल आहे NH2CH2 COOH ग्लायसिनचं. मग हा ग्लायसिन ऑप्शन ए दिलेला आहे न्यूट्रल अमाइनो ऍसिड आहे का? हो आहे. ओके, ना बी दिलेला आहे एल अमाइनो ऍसिड. काय असतात एल अमाइनो ऍसिड? तर जेव्हा त्यांचं कॉन्फिगरेशन आपण लिहितो तेव्हा हा NH2 ग्रुप हा यायला पाहिजे कोणत्या साइडला? लेफ्ट हँड साइडला. मग कॉन्फिगरेशन लिहिताना तो राईट किंवा लेफ्टला येणं हे डिपेंडंट आहे आरच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळेच इथे एल अमाइनो ऍसिड, एल सिरीजचे अमाइनो ऍसिड हे कायरल सेंटर असतानाच आपण ऍप्लिकेबल करू शकतो. मग कायरल सेंटर ग्लायसिन मध्ये प्रेझेंट नाही, म्हणजेच तो एल अमाइनो ऍसिड आयडेंटिफाय करता येणार नाही. सी इट एक्झिस्ट ॲज झिटर आयन. मग झिटर आयनचं कॉन्फिगरेशन त्यांचं होऊ शकतं का? तर ऑब्विसली होऊ शकतं. COOH आणि NH2 दोन्ही ग्रुप आहेत. आणि डी नॅचरल अमाइनो ऍसिड आहे का? तर ती नॅचरल अमाइनो ऍसिड पण आहे. मग ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे एल अमाइनो ऍसिड. व्हाय इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज एल अमाइनो ऍसिड? बिकॉज इट इज नॉट हॅव्हिंग एनी कायरल सेंटर, and if chiral center is there, then only the configuration it will be predicted. Now question number 9. Which of these contain nitrogen? Capital N like nitrogen. A. Carbohydrates, B. Proteins, C. Fats, and D. Ribones. So obviously the answer is B. Proteins. फक्त proteins मध्येच काय असतात? नायट्रोजन प्रेझेंट असतात. त्यानंतर question number 10. A tripeptide contains dash CONH linkages. A tripeptide contains dash CONH linkages. Option A is 1, option B is 2, option C is 3, and option D is 4. Now, what is the correct answer? जेव्हा एक ट्रायपेप्टाइडचा मॉलिक्यूल तयार होतो तेव्हा 3
अमायनो ऍसिड एकमेकांना जोडले जातात, परंतु ऍक्च्युअली पेप्टाइड लिंकेजेसची संख्या ती असते फक्त किती 2. सो वी कॅन से दॅट द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विथ 2 CONH linkages. फक्त 2च CONH linkages इथे प्रेझेंट असतात. Okay, so these were the first 10 questions. Now we will move to the remaining questions. Now we will move to the question number 11. Precipitation of proteins is called option A denaturation, B polymerization, C reduction, and D hydrolysis. So what is the correct option? Precipitation. It is denaturation. So the answer is denaturation. Now question number 12. Metal present in blood is. Metal present in blood is. Option A aluminium, B magnesium, C iron, and D Cu. So here we have said that in blood hemoglobin is present and the metal is iron, Fe. So correct option is C, Fe. Okay. Now question number 13. Skin, nails, horns, feathers are examples of. Skin, nails, horns, feathers are examples of A. Globular protein, B. Fibrous protein, C. Mixed protein, and D. Carbohydrates. So they are all the examples of fibrous protein. Correct. Question number 14. Albumin protein is most abundant in. Albumin protein is most abundant in. Option A is meat, B is milk, C is egg, and D is soya bean. So just now we have said that albumin is most abundant present in the egg. So option C, egg is the correct answer. Question number 15. Which of the following is not function of proteins? Which of the following is not function of proteins? A. Skin formation, B. Nail formation, C. Muscle formation, D. Providing energy for the metabolism. Now out of these, the first, second and third, these are the functions of the proteins, but providing energy for the metabolism is the function of the carbohydrate. So it is not applicable for the proteins. So the option D will be the correct answer. Now question number 16. Which of the following is used to build and repair body tissues? Build and repair body tissues. A is cane sugar, B is fructose, C is proteins, and D is glucose. So which of the following is used to build and repair body tissues? This is the function of the proteins. So the correct option is option C, proteins. Remaining 3 are the examples of the carbohydrates. Now question number 17. Chlorophyll contains dash as a prosthetic group. Chlorophyll contains dash as the prosthetic group. Option A is Fe, B is Na, C is Zn, and D is Mg. So chlorophyll, it is containing the prosthetic group, that is magnesium. So the correct option is Mg, option D, that is magnesium as the prosthetic group. And now the last question. At pH 4, glycine exists as. At pH 4, glycine exists as. Here the options they have been given, where the conversion of glycine is taking place as NH3 plus CH2 COO minus. म्हणजेच त्याचं झिटर आयन मध्ये कन्वर्जन झालेले इथे ऑप्शन ए मध्ये दाखवलेलं आहे. In option B, it has been given NH3 plus
but here it is COOH. Option C मध्ये NH2 CH2 COOH and option D NH2 CH2 COO minus. मग यापैकी कोणता करेक्ट ऑप्शन आहे तर ग्लायसिन हा अमायनो ऍसिडचं एक्झाम्पल आहे ज्याचं झिटर आयन मध्ये कन्वर्जन पॉसिबल होतं आणि झिटर आयन म्हणजे एका बाजूला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह चार्ज पाहिजे NH3+ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला COO मायनस असा पार्ट असलेला हा झिटर आयन आपल्याला इंडिकेट करायचा आहे जो ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. Now what you have to do, you have to write down all the question in your notebook. Whenever I am going to take the lecture, during the meantime from morning onwards you can write down all the questions so that all the options are in front of you, or if possible you can take out the printout. तुम्ही ती प्रिंटआउट तरी तुमच्या सोबत ठेवा किंवा हे सगळे क्वेश्चन्स तुमच्या नोटबुक मध्ये तरी लिहून ठेवा जेणेकरून जेव्हा मी MCQ चा पार्ट डिस्कस करत असेल तेव्हा ते चारही ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. Okay, so this was all about the second type of the biomolecules which are called as the proteins. So if you are having any doubts, you can ask me personally. Thank you.